माझं नशीब चांगलं आहे. मी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांना 3 वेळा भेटू शकलो. डॉक्टर कलाम साहेबांचा एक प्रसंग मला या ठिकाणी सांगायला आवडेल. ज्या ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होता आणि मी श्रोता म्हणून बसलो होतो. त्या ऑडिटोरियमच्या मागच्या बाजूने आणि मधल्या विंगेतून किंवा मधल्या जागेतून डॉक्टर कलाम येत होते. ते येत असताना ती जी काही सेलिब्रिटी व्हॅल्यू आहे किंवा जे प्रेम आहे लोकांचं, ते पाहायला मिळत होतं. लोक अक्षरशः त्यांना भेटण्यासाठी आतुर होते. त्यांना शेक हँड करत होते आणि डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम सुद्धा त्या 2 लाईन्स ज्या मधून जाणाऱ्या त्या रांगेच्या कडेला होत्या, त्या दोन्ही लाईन्समधल्या श्रोत्यांच्या हातात हात देऊन त्यांना हस्तांदोलन करत होते आणि विश करत होते. आणि ते चालत-चालत पुढे येताना माझ्या लक्षात आलं, की सुदैवाने मी देखील कडेच्याच खुर्चीवरती बसलो होतो आणि आता मला ते भेटू शकतील असं मला लक्षात आलं. भारताचे माजी राष्ट्रपती आपल्या जवळ आलेले आहेत. माजी राष्ट्रपती हा एक मुद्दा झाला, परंतु आपल्या सगळ्या युवकांचे, लहान मुलांचे, सगळ्या नागरिकांचे आदर्श स्थान आता आपल्या जवळ आलंय. देशातली एक महत्त्वाची व्यक्ती जवळ आली आहे, म्हणून माझे हार्टबीट्स वाढल्या. जेव्हा ते जवळ आले, तेव्हा मी त्यांच्या हातात हात दिला. त्यांच्या हातात हात दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आधुनिक ऋषीच्या हातात हात आपण दिलाय. अत्यंत हळूवार, मऊ असा स्पर्श आणि मी त्यांना त्यावेळेस म्हणालो, पटकन असं बोलून गेलो, "सर, यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया." तुम्ही देशाचे खरे हिरो आहात. असं बोलल्यानंतर डॉक्टर कलामांनी अगदी पटकन प्रतिक्रिया दिली. ती अर्थातच मला एकट्याला नव्हती. ती प्रतिक्रिया अशी दिली. मी त्यांना म्हणालो होतो, "यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया." ते म्हणाले, "यू आर ऑल्सो." म्हणजे ठरवलं तर तुम्ही देखील माझ्यासारखं मोठं काम आमच्या देशासाठी, आपल्या देशातील देशबांधवांसाठी करू शकताल. सायन्स टेक्नॉलॉजी असेल, करियर असेल, इंजिनिअरिंग असेल, जे आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या माध्यमातून. यू आर ऑल्सो.